हे मनुष्य, आता तुला मी खाऊन टाकणार आहे. हे नागराज, या मनुष्याला सोडून दे. नमस्कार प्रिय दर्शकांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, रोज सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व किती मोठे आहे हे तुम्हाला आजच्या कथेतून कळणार आहे. मित्रांनो, सूर्य हा एकमेव असा देवता आहे जो सर्वांच्या साक्षात दृष्टीस पडतो. प्रत्येक मनुष्य रोज त्यांचे दर्शन करू शकतो. पुराणांमध्ये सूर्यदेवाला भगवान विष्णूचे नेत्र म्हणून संबोधले आहे. अशा ह्या सूर्यदेवाला रोज पाण्याने अर्घ्य दिल्यास अनेक प्रकारचे लाभ मिळतात. आज मी तुम्हाला भविष्य पुराणामध्ये सांगितली गेलेली अशीच एक महान कथा सांगणार आहे. ही कथा ऐकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व कळेल. मित्रांनो, तुम्ही फक्त ही कथा जरी ऐकली तरी तुम्हाला 100 वर्ष सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे पुण्य प्राप्त होईल, असे पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. म्हणून ही कथा तुम्ही लक्षपूर्वक पूर्ण नक्कीच ऐका. चला तर मग मी जास्त वेळ न घालवता सूर्यदेवाची ती महान कथा सांगायला सुरुवात करते. पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. तुम्हाला जर माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग ऐकूया ती कथा. मित्रांनो, एका प्राचीन काळची गोष्ट आहे. नागशर्मा नावाचे एक विद्वान ब्राह्मण गुरुकुल चालवत असत. त्यांना 5 पुत्र होते. 5ही पुत्र शिकण्यात, मंत्रजपात आणि धार्मिक कर्मकांडात निपुण होते. सर्वांत धाकटा पुत्र भद्र मात्र इतर भावांसारखा वेद, पठण, हवन, यज्ञ यात सहभागी नसे. तो दररोज पहाटे उगवत्या सूर्याला निष्ठेने अर्घ्य अर्पण करीत असे. त्याचे भावंड दिवसभर गुरुजनांसमवेत अध्ययन, अध्यापन व यज्ञकर्म करत, तर भद्र सकाळी सूर्यास अर्घ्य देऊन उर्वरित वेळ शांततेत व्यतीत करी. तरीसुद्धा भद्र इतर सर्व भावात सर्वाधिक तेजस्वी, बुद्धिमान, बलवान आणि प्रिय पुत्र म्हणून ओळखला जात होता. आईवडिलांचाही भद्र लाडका होता. गावातील लोक देखील भद्रकडे विशेष आदराने पाहत. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी दिव्य तेज, शांत चमक होती जी इतरांना मोहवत असे. एके दिवशी संध्याकाळी सर्व भावंड अभ्यासानंतर एकत्र जमली होती. रोजच्या क्रमाप्रमाणे 4ही मोठे भाऊ पूजा, हवन इत्यादींना हजर राहून दिवसभर शास्त्राध्ययन करत होते. तर भद्रने केवळ सकाळचा अर्घ्य देण्याचा विधी उरकून विश्रांती घेतली होती. थोरला भाऊ अर्चन, मधला वसू, तिसरा मित्र आणि चौथा गौतम हे चौघे आपसात कुजबुजत होते की भद्र काहीही श्रम न करता इतका मानसन्मान आणि यश कसा मिळवतो. शेवटी मोठ्या भावाने भद्रला प्रेमाने विचारले, हे भद्र, आम्ही पाहतो की रोज आम्ही उराशी मंत्र घेऊन पूजापाठ, हवन, यज्ञ आदी सर्व धार्मिक कृत्ये करतो. पण तू मात्र या सर्वांत तितकासा सहभाग घेत नाहीस. तरी देखील तू आम्हा सर्वांपेक्षा अधिक बुद्धिमान, निरोगी आणि सर्वांचा लाडका कसा काय? गुरुजी देखील तुझ्यावर अनुग्रह करतात. मातापिताही तुलाच सर्वाधिक प्रेम देतात. याचे कारण काय, आम्हालाही जाणून घ्यायची इच्छा आहे. भद्रने आपल्या भावांकडे पाहून हलकेच मंदस्मित केले. त्याच्या डोळ्यांत एक वचनबद्ध चमक दिसत होती. तो शांतपणे उत्तरला, बंधूंनो, तुम्हाला खरे सांगू, मी जे काही लाभले आहे त्यामागे एकच कारण आहे. मी रोज प्रभातकाळी उदय होत असलेल्या सूर्यदेवाला श्रद्धेने अर्घ्य अर्पण करतो. सूर्यनारायणाची उपासना केल्यामुळेच मला आयुष्यात हे तेज, बुद्धी, आरोग्य आणि आदर प्राप्त झाला आहे. भद्रचे उत्तर ऐकून सर्व भावंडांना आश्चर्य वाटले. ते एकमेकांकडे पाहू लागले. अखेर दुसऱ्या क्रमांकाच्या वसूने विचारले, केवळ सूर्याला अर्घ्य दिल्याने एवढे काही लाभ मिळू शकतात? भद्रा, आम्हाला सूर्याला अर्घ्य देण्याचे महात्म्य नक्की सांग,
अशी कोणती अद्भुत कृपा आहे सूर्योपासनेची? भद्र थोडा गंभीर झाला. त्याने प्रेमाने भावांकडे पाहिले आणि म्हणाला, हे माझ्या बंधूंनो, सूर्यदेवांच्या कृपेनेच मला माझ्या पूर्वजन्माचे रहस्य माहीत आहे. हे जे काही मला लाभले आहे ते माझ्या पूर्वजन्माच्या कर्मामुळेच. म्हणून तुमची जिज्ञासा मी पूर्ण करतो. तुम्ही लक्ष देऊन ऐका. मी आता तुम्हाला माझ्या पूर्वजन्मीची एक सत्यकथा सांगणार आहे. त्याची भावंड उत्सुकतेने निमूटपणे भद्रकडे बघत शांत झाली. गुरुकुलाच्या आवारात संध्याकाळची संध्या संपन्न झाली होती. आकाशात भगवा सूर्य मावळतीला जाण्याआधी अंतिम सोनेरी किरणे धरतीवर पसरत होता. अशा त्या प्रसन्न निवांत वेळेस भद्रने भूतकाळाच्या आठवणींमध्ये डुंबून आपली गाथाकथन सुरू केली. भ्राता, ही माझ्या पूर्वजन्मीची गोष्ट आहे. तो काळ अत्यंत प्राचीन होता. त्यावेळी पृथ्वीवर इक्ष्वाकू नावाचे एक पराक्रमी राजा राज्य करत होते. महाराज इक्ष्वाकू सूर्यवंशातील होते व न्यायनिष्ठ व धर्मपरायण राजे म्हणून प्रजेमध्ये ख्यात होते. ऋषी वसिष्ठांच्या सल्ल्याने इक्ष्वाकू राजांनी सरयू नदीच्या पावन तीरावर एक सुंदर भव्य सूर्यमंदिर बांधले होते. सकाळ संध्याकाळ त्या मंदिरात सूर्योपासना आणि आरती होत असे. त्या परिसरातील वातावरण पवित्र आणि तेजस्वी झाले होते. पण या पवित्र वनप्रदेशात एक दुष्टही वावरत होता. तो म्हणजे मी स्वतः होतो. त्या जन्मी मी एक व्याध होतो. खरं तर अगदी क्रूर पापी माणूस. माझे नाव दुर्जन होते. भद्रने खिन्नतेने आपल्या पूर्वजन्माचे नाव उच्चारले. त्या नावातच दुष्टत्व जाणवत होते. भावंडांच्या चेहऱ्यावर आंशिक भीती आणि उत्कंठा दाटली. भद्र पुढे सांगू लागला, होय, मी दुर्जन नावाचा अदम्य लालची शिकारी होतो. जंगलात राहणारा आदिवासी असलो तरी माझ्या अंगी जराही सहानुभूती नव्हती. मला फक्त हिंसा आणि लूट करणे यात स्वारस्य होते. त्या घनदाट वनात मी फिरत असे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्यांची शिकार करत असे. केवळ पशूच नव्हे तर कधीकधी निर्जन वाट चुकलेल्या वाटसरूंना लुटून त्यांचा देखील जीव घेत असे. माझ्या पापांनी वनातील सारे जीव भयभीत झाले होते. माझे हृदय दगडासारखे कठोर झाले होते. लोक मला दुर्जन शिकारी नावाने ओळखत व दूर राहण्याचा प्रयत्न करत. त्या जंगलात अनेक प्रकारची निष्पाप जनावरे राहत होती. माझ्या हातून त्या काळात असंख्य प्राणी तडफडत मृत्युमुखी पडले. त्यांच्या कळवळलेल्या किंकाळ्या जणू त्या वनात सतत घुमत होत्या. मी मात्र निर्दयपणे एक एक शिकार करून आपली क्रूर भूक भागवतच राहिलो. माझ्या दुष्कृत्यांची मालिका जसजशी वाढत गेली तसतशी माझी हिंसक धिटाईही वाढू लागली. आता मला फक्त पशूंचे रक्त पाहून समाधान मिळेना. मी माणसांवरही दरोडे टाकू लागलो. त्या वनातून प्रवास करणारे व्यापारी, साधू संतसुद्धा माझ्या भीतीने थरथरू लागले. मी झाडांच्या आड लपून रस्त्याने जाणाऱ्यांची वाट पाहत बसे. कुणी एकदा हाती सापडला की त्याचे धनदागिने लुटून त्याला ठार मारण्यात मला कणभरही अपराधीपणा वाटत नसे. माझ्या क्रूर हृदयाला त्या रक्तपातातच आनंद मिळे. हिंसा हेच माझे जीवन बनले होते. अशा प्रकारे कित्येक वर्षे लोटली. मी पापाच्या गर्तेत अधिकाधिक खोल रुतत चाललो होतो. माझा चेहरा क्रोधाने नेहमी विकृत दिसे. डोळ्यांत कराल लालभडक आशा, हातात नेहमी रक्ताने डागाळलेले धनुष्यबाण. एखादा राक्षस जणू त्या रूपात जन्माला आला होता. जंगलातील सर्व जीवजंतू माझ्या नावाने कापत असत. गावातील लोकही या वनातून जाण्यास टाळत, रात्री अपरात्री तर दूरच, दिवसाही कुणी सहज फिरकत नसे. माझ्या पापकर्मांनी भूमीही कलंकित होत होती. पण परमेश्वराच्या हस्ती ज्याची शिक्षा ठरली असेल त्याला सुटका नसते. माझ्याही अत्याचारांचा अंत जवळ येत आला. एका मध्यान्नीची गोष्ट. मी त्या दिवशी एक जंगली रानडुकराचा पाठलाग करत होतो. डुकर जखमी झाले होते आणि कसाबसा जीव वाचवण्यासाठी धाव घेत होते. त्याच्या मागे मी रक्तबंबाळ बाण घेऊन तुटून पडत होतो. वनात सर्वत्र झाडी धुक्यात लपली होती. अचानक मला वाट चुकल्यासारखे झाले, कारण डुक्कर दृष्टीआड झाले. मी वैतागून इकडे तिकडे शोधू लागलो.
एवढ्यात माझ्यासमोर एक विशाल अजगर प्रकट झाला. अंगाने भला मोठा, लांबच लांब तो अजगर वृक्षाखाली उताणो पडला होता. त्याचे तपकिरी काळे शरीर पाहता क्षणात तो हलला आणि अचानक क्षणार्धात माझ्याभोवतीच स्वतःचे वेटोळे आवळले. मी काय होते ते समजण्याच्या आतच त्या अजगराने मला घट्ट कवेत घेतले होते. त्याच्या प्रचंड देहाच्या आवरणात माझे हातपाय अकस्मात जखडले गेले. मी जोराने किंचाळलो. आयुष्यात मी इतरांना कित्येकदा असेच आततायीपणे पकडले होते. आज मात्र माझीच अटक होत होती. अजगराचे ताकदवान पट्टे जसजसे आवरू लागले तसतसा माझा श्वास गुदमरू लागला. त्या अजगराचे डोळे ठिणग्या उडवत होते. त्याने फळा उंचावून फुसकार करत मान पुढे आणली व माझ्या चेहऱ्याच्या समोर केली. मी थरथरत घाबरून गेलो होतो. मनात क्षणार्धात विचार आला, आज अंत आला. आता या अजगराच्या पोटात माझी राख रांगोळी होणार. मी एका हाताने कसाबसा माझा शिकारीचा लांब सुरा म्यानातून बाहेर काढला आणि त्या वेटोळ्याच्या आवरणातच अजगराच्या देहावर घाव घालू लागलो. पण त्या विशाल सर्पाच्या कातडीवर माझ्या सुराचे वार काही परिणाम करत नव्हते. उलट मी जितका फडफडू लागलो तितका तो अजगर आणखी क्रोधाने फुसफुसू लागला. शेवटी निराश होऊन मी घाबरून आरडाओरडा करू लागलो, वाचवा! कोणीतरी माझी मदत करा! हा अजगर मला गिळणार आहे! मी प्राणांतिक वेदनेने ओरडू लागलो. पण त्या निर्जन वनात मदतीसाठी कोणीच नव्हते. शेवटी मी स्वतःच अजगराला विनवू लागलो, कृपा करून मला सोडून दे रे नागराज. जीवे जाऊ दे मला. मी पुन्हा अशी हिंसा करणार नाही. मी जिवंत राहिलो तर प्रायश्चित्त करीन. हे ऐकताच अजगराने आणखी जोरात फुसकारले. त्याचा आवाज दणदणीत माझ्या कानात घुमला. अरे दुष्ट मानव, मी या वनातील प्राण्यांचा रक्षक आहे. अनेक निष्पाप जीवांचा तू बळी घेतलास. देवांनीच तुला माझ्या आहारासाठी पाठवले आहे. आज तुझ्या पापांचा येथेच अंत होणार आहे. असे म्हणत त्या अजगराने मला अधिक आवळले. माझा श्वास कोंडला जाऊ लागला. शरीराच्या चिंधड्या उडण्याची वेळ आली होती. डोळे गरगरले. जीव थोडक्यात उरला होता. मला प्रकर्षाने माझी सर्व पातके आठवू लागली. मारलेल्या प्राण्यांचे विदारक चेहरे दृष्टीसमोर तरळू लागले. त्यांच्या आक्रोशांचे भयानक आवाज कानात घुमू लागले. मी मनातून भयभीत होऊन प्रथमच पश्चात्ताप करू लागलो. मी किती भयंकर अपराध केलेत. परमेश्वरा, आता पश्चात्ताप करायला उशीर झाला. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. तेवढ्यात अचानक जंगलातील पक्ष्यांचा कलकलाट थांबला. वनात कुणाच्या तरी आगमनाची चाहूल लागली. अजगरही थोडा सावध झाला व डोके फिरवून आजूबाजूला पाहू लागला. मला दृष्टी आंधळ्यासारखी होत चालली होती, परंतु कानांवर घोड्यांच्या टापांचा आवाज पडला. काही क्षणांतच समोरून एक तेजस्वी रथ येताना दिसला. त्या रथावर राजबिंडा पुरुष बसला होता. सुवर्णालंकारांनी अलंकृत किरीटधारी तो पुरुष म्हणजे महाराज इक्ष्वाकू होते. होय, सूर्यवंशी राजा इक्ष्वाकू आपल्या लवाजम्यासह त्या मार्गाने जात होते. कदाचित आपल्या नवीन बांधलेल्या सूर्यमंदिराकडे ते चालले होते. माझी आर्त किंकाळी त्यांच्या कानावर पडताच त्यांनी तत्क्षणी रथ थांबविला. राजा स्वतः खाली उतरून पुढे आले. त्यांच्या हातात चमकती तलवार आणि मुखाकडे तेजस्वी क्रोध दिसत होता. त्यांनी जवळ येताच सिंहनादात आज्ञा दिली, थांब हे चक्रमंडलीनं, त्या मनुष्याचे भक्षण करू नको. राजाच्या दणदणीत आवाजाने अजगर क्षणभर थबकला, पण अजूनही त्याने मला सोडले नव्हते. इक्ष्वाकू राजांनी पाहिले की एक भयानक अजगर एका मनुष्याला जखडून धरत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजाने त्या भयंकर अजगराला दृढ शब्दात सुनावले, हे पारिंद्र, तुला माझी आज्ञा आहे, या मनुष्याला सोडून दे. राजाचे शब्द कानावर पडताच माझ्या आशा पल्लवित झाल्या. पण तो अजगर काही केल्या हलत नव्हता. त्याने उत्तरादाखल मान हलवत फुत्कारले, राजन, हा मनुष्य अत्यंत पापी आहे. अनेक निरपराध पशुपक्ष्यांची हत्या करणारा दुष्ट आहे. देवांनी स्वतः ह्या दुराचारीचे भोजन म्हणून मला येथे धाडले आहे. मी आपले कर्तव्य सोडून याला सोडू शकत नाही.
अजगराचे निर्भय वचन ऐकून राजा इक्ष्वाकू काही क्षण विचारमग्न झाले. त्यांना जाणवले की हा मनुष्य खरोखरच मोठा अपराधी असावा. परंतु दया व क्षमा हे सत्प्रवृत्तीचे लक्षण आहे, हेही राजाला मान्य होते. राजाने कठोर चेहऱ्यानेच अजगराला उद्देशून पुन्हा सांगितले, हे व्याल, निस्संशय ह्या मानवाने गंभीर पातके केली असतील, तरीही राजधर्म आणि मानवधर्म सांगतो की शरण आलेल्या जीवाला अभय द्यावे. हा मनुष्य सध्या दया याचना करत आहे, म्हणून त्याला सोडून देणेच उचित ठरेल. महाराजांच्या वाणीतली करुणा आणि अधिकार एकत्र व्यक्त होत होते. काही क्षण अजगर राजाकडे टक लावून पाहत राहिला. अखेर जणू राजाच्या तेजस्वी व्यक्तिमत्वापुढे तो मवाळ झाला. त्याचे विशाल डोके खाली घालून अजगराने मला सुटका दिली. मी जमिनीवर कोसळलो. श्वास लागल्याने माझी छाती उसळत होती. मरणाच्या दारातून सही सलामत परत आलो यावर माझा विश्वास बसत नव्हता. राजाने त्या अजगराचे आभार मानले आणि त्याला सन्मानाने परत आपल्या मार्गाने जाऊ दिले. अजगर वळल्यागत मोठ्या वृक्षांच्या आड अदृश्य झाला. आता त्या रस्त्यावर राजा इक्ष्वाकू, त्यांचे काही सैनिक व सेवक आणि मरणाच्या दारातून परत आलेला मी असा सोहळा उभा होता. माझी अवस्था फारच दयनीय झाली होती. शरीर जखमी व थकलेले होते, पण मन त्याहून अधिक हादरले होते. राजा इक्ष्वाकू माझ्याजवळ आले. मी थरथरत त्यांच्या चरणांशी लोटांगण घातले. राजन, आपण केलेल्या उपकारांचे पार नाही. आपण मला मृत्यूच्या जबड्यातून वाचवले. आपण महान आहात. मी कृतज्ञतेने काहीतरी बोलत होतो. डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. आयुष्यभर दुसऱ्यांना किंमत न देणाऱ्या माझ्या हृदयात प्रथमच कोणाच्या तरी उपकाराची जाणीव झाली होती. राजाने मला उठवले व प्रेमाने विचारले, काय रे मनुष्या, तू कोण आहेस? या वनात कशासाठी फिरत होतास? आणि हा अजगर तुला का घेरू पाहत होता? त्यांच्या प्रश्नांनी मी गडबडलो. क्षणभर माझ्या मनात विचार आला की खोटे सांगावे, पण राजसमोर असत्य काही केल्या तोंडातून फुटले नाही. मी मान खाली घालून नरमाईने कबुली दिली, महाराज, मी या प्रदेशातील एक शिकारी आहे, पण खरे सांगायचे तर मी अत्यंत पापी असा दरोडेखोर आहे. वर्षानुवर्ष मी या अरण्यात प्राण्यांची निघृण हत्या केली आहे. इतकेच नव्हे तर एखादा मनुष्य एकटा सापडला तर त्यालाही मी लुटून ठार मारले आहे. माझे हात आणि आत्मा अपरिमित पापांनी भरलेले आहेत. त्या कर्माचीच फळे आज मला भोगावी लागणार होती. हे ऐकून राजाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्यांच्या डोळ्यांत राग आणि दुःख दाटले. अरे दुष्ट, तुला लाज नाही वाटत असे अधम कृत्य करताना? त्यांनी कठोर स्वरात मला फटकारले. मी अपराध्यासारखा खाली मान घालून उभा राहिलो. काही उत्तर देता येत नव्हते. माझे पापकर्म अगणित होते. त्यांची लाज मनात जाणवू लागली होती. मग राजाने थोडे सौम्य होत सांगितले, पण आजच्या प्रसंगाने तुला तुझी चूक नक्कीच कळली असेल, म्हणून मी तुला क्षमा करत आहे. आजपासून तू ही सर्व प्रकारची दुष्ट कृत्ये सोडून दे आणि सन्मार्गाने जीवन जगायला सुरुवात कर. पुन्हा जर का हिंसेचा मार्ग अवलंबलास तर तुला दंड दिला जाईल. हे ऐकून मी आश्चर्याने राजाकडे पाहिले आणि क्षमा मागितली व पुन्हा हिंसा न करण्याचे वचन दिले. त्यानंतर मी त्या राजाला विचारले, हे राजन, मला समजत नाही. आपण सामान्य मानव नसावेत. सर्व प्राणी आपणास इतका मान का देतात? आपल्या आज्ञेचे पालन कसे करतात? मला खरे खरे सांगा, आपण नक्कीच देव अवतार आहात का? तुमच्या या अद्भुत शक्तीच्या मागचे रहस्य काय आहे? राजा इक्ष्वाकू मंद हसले. त्यांनी आकाशाकडे बोट दाखवले. जिकडे संध्याकाळचा तांबूस सूर्य डोंगरामागे झुकत होता, राजाने भावपूर्ण आवाजात उत्तर दिले, हे व्याध, या संपूर्ण जगाचे पालनहार आहेत आदित्य, भगवान सूर्यदेव. त्यांच्या कृपेनेच पृथ्वीवरील सर्व चराचर सुरळीत चालते. मी सूर्यदेवतेची नित्य उपासना करतो. दर प्रभाती मी त्यांना जलाचा अर्घ्य अर्पण करतो. त्यांच्या प्रसादानेच मला प्रजेस राज्य करण्याची, प्राण्यांवर सत्ताधीश होण्याची शक्ती लाभली आहे. तू ज्या वनात उच्छाद मांडला होतास
तेथेच मी सूर्यनारायणाचे भव्य मंदिर उभारले आहे. सूर्यप्रभावामुळेच या प्रदेशातील सगळी जीवसृष्टी माझ्यावर प्रेम करते आणि माझे आज्ञा पाळते. मी भारावून ऐकत होतो. पहिल्यांदाच सूर्यदेवता, अर्घ्य हे शब्द माझ्या कानावर पडले होते. माणूस सूर्याला पाणी अर्पण करतो आणि त्यामुळे त्याला इतकी अपूर्व शक्ती प्राप्त होते. माझ्या जणू डोळ्यांसमोरची काळी पट्टी दूर होत होती. राजाचे डोळे त्या क्षणी सूर्यास्ताच्या प्रकाशात झळाळत होते. माझ्या मनात त्यांच्याप्रती अपार श्रद्धा दाटून आली. महाराज, मी कातर स्वरात म्हणालो, आपण जगद्वंद्य आहात. मी अति नीच प्रवृत्तीचा मनुष्य आहे. आपण माझ्यावर दया दाखवून मला वाचवलेत. मी या जन्मात इतकी अपराधे करून शुद्धी हरवली होती. पण आता आपल्यामुळे माझे डोळे उघडले आहेत. इतके बोलून माझ्या भावनांच्या भरात डोळे पाणावले. नकळत मी राजांच्या पायांवर डोके ठेवून मोठमोठ्याने रडू लागलो. मी आयुष्यात पहिल्यांदा मनापासून पश्चात्ताप करत होतो. अंगभर घाव, खरचटलेले कपडे, रक्त सांडलेले अंग यांची मला तमा नव्हती. मी राजांच्या चरणांशी लोटांगण घालून रडतच होतो. हे राजन, मी माफीयोग्य नाही, तरीही तुम्ही मला मुक्त जीवन दिलात. आता मला पश्चात्तापाची संधी द्या. मी पुढे एकही पाप करणार नाही. मला मार्ग दाखवा, माझे उद्धार करा. राजा इक्ष्वाकूने मला प्रेमाने उठवले. त्यांच्या डोळ्यांतही करुणेचे अश्रू दाटले होते. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाले, उठ मित्रा, तू खरे मनाने केलेला पश्चात्तापच तुझा उद्धार करील. देव सदा पश्चात्ताप करणाऱ्यांना क्षमा करतो. तुला नवी जीवनदिशा देण्यासाठी मी मदत करीन. मी अश्रू पुसत कान देऊन ऐकत होतो. राजा पुढे म्हणाले, तू यापुढे हिंसा पूर्णपणे त्याग कर. आपले जीवन परोपकारात घालव आणि रोज सकाळी उगवत्या सूर्यदेवाला पवित्र जलाचे अर्घ्य अर्पण कर. सूर्यास नमस्कार कर आणि त्यांचा मंत्र जपा. उद्या रविपुष्य योग आहे. उद्यापासूनच तू हे व्रत आरंभ कर. मी तत्क्षणी राजाला विचारले, महाराज, कृपा करून मला सूर्यदेवाची उपासना नेमकी कशी करावी ते सांगा. कोणता मंत्र जपावा? राजा प्रसन्न हसले. त्यांनी दोन्ही हात वर करून सूर्याकडे नमस्काराची मुद्रा धारण केली आणि उद्गारले, सूर्यदेवाला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणून अर्पण करतात. तसेच ओम घृणी सूर्याय नमः हाही प्रभावी वैदिक मंत्र आहे. उद्या सूर्योदयास स्नान करून शुचिरभूत होऊन तू पूर्वेकडे तोंड करून तांब्याच्या कलशातून हळूहळू पाणी सोडत सूर्यदेवाला अर्घ्य दे. मनात सूर्याची प्रार्थना कर. आपल्या पापांचा प्रायश्चित्त म्हणून हिंसा पूर्णपणे सोडून दे. परमेश्वर तुला नक्कीच क्षमा करील. इतके सांगून राजाने आपला मार्ग धरला आणि आपल्या सैनिकांसोबत परत जाऊ लागले. मी हात जोडून त्यांना जाताना पाहत राहिलो. सूर्यास्त होत होता. राजा आणि त्यांचा चमू काही वेळातच दूर नजरेआड झाला. मी त्या रानातील एखाद्या पाषाणासारखा काही क्षण स्तब्ध उभा राहिलो. हा दिवस माझ्यासाठी पुनर्जन्मापेक्षा कमी नव्हता. त्या संध्याकाळी मी मनाशी निश्चय केला की आता उरलेले आयुष्य पापकर्मातून बाहेर येऊन ईश्वरभक्तीत अर्पण करायचे. मी चटकन माझे धनुष्यबाण एका झाडाखाली तोडून फेकून दिले. हत्यारे टाकून देताच मला मोठे हलके वाटले. जणू पापभार उतरल्याची पहिलीच अनुभूती आली. नंतर मी नदीकाठी गेलो. सूर्यदेव तेवढ्यात मावळले होते. मी हात जोडून त्या दिशेला नमस्कार केला आणि त्या रात्री पहिल्यांदा शांत निद्रा घेतली. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच मी जागा झालो. आयुष्यभर मी उशिरा उठायचो, पण त्या दिवशी सूर्यकिरण डोंगराआडून डोकावताच माझी झोप आपोआप उघडली. आठवला तो राजांचा आदेश. आजपासून सूर्योपासना सुरू करायची आहे. मी त्वरेने सरयू नदीत डुबकी मारून स्नान केले. अंग शुद्ध केले. मग एका तांब्याच्या लोट्यात स्वच्छ जल भरले. आठवण झाली की राजांनी सांगितले होते की पाण्यात थोडा लाल चंदन कुंकू आणि एखादे लाल फूल अर्पणासाठी घालावे. मी नदीच्या काठावरची तांबडी माती घेतली व ती पाण्यात कालवली. काही लालभडक जास्वंद फुले पाण्यावर तरंगत होती. त्यापैकी 2 फुले उचलून लोट्यात ठेवली. पूर्वेला सोनेरी लाली पसरू लागली होती. मी दोन्ही हातांनी लोटा धरला व मनात सूर्यदेवतेचे स्मरण केले.
ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः असे उद्गार मनात म्हणत हळूहळू ते पवित्र जल सूर्याला समर्पित करू लागलो. पहिल्यांदा आयुष्यात मी कुणाला तरी मारण्यासाठी नव्हे तर देवाला अर्पण करण्यासाठी पाणी धरले होते. सूर्याच्या कोवळ्या किरणांतून ते जल चमकत खाली पडत होते. त्या झऱ्यासारख्या प्रवाहातून डोकावून मी सूर्याचे दर्शन घेतले. लालबुंद सूर्याकडे थेट पाहणे शक्य नव्हते, पण पाण्यातील प्रवाहातून येणाऱ्या सूर्यकिरणात सूर्यनारायण जणू माझ्याशी संवाद साधत होते. मंत्रोच्चारांसहित संपूर्ण जल अर्पण झाल्यावर मी खाली वाकून भूमीला मस्तक लावले. कपाळाला ओले हात लावून नमस्कार केला. तेव्हा माझ्या अंतःकरणात विलक्षण शांतीचा अनुभव आला. उगवत्या सूर्याचे ते थेट तेज माझ्या अंगात सच्चिदानंद भरत आहे असे भासले. माझ्या शरीरात जणू नवी ऊर्जा संचारली. पापभावना निवडून चित्त शुद्ध होत आहे असे मला प्रकर्षाने जाणवले. माझे डोळे पुन्हा एकदा अश्रूंनी भरले. पण हे अश्रू आनंदाचे, कृतार्थतेचे होते. या दिवसापासून माझे अख्खे आयुष्य बदलून गेले. मी पूर्वीची सर्व पापे सोडून दिली. हातात शस्त्राऐवजी आता कमंडलू आणि जपमाळ धारण केली. हिंसा, चोरी यांना कायमचा रामराम केला. त्या जंगलातच नदीकाठी एका वृक्षाखाली मी आश्रय घेतला. दिवसाचा बहुतेक वेळ ध्यान, सूर्यप्रार्थना आणि जोपामध्ये व्यतीत करू लागलो. निसर्गातील प्राण्यांवर मी केलेल्या अत्याचारांचे प्रायश्चित्त म्हणून त्यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. जखमी प्राण्यांची देखभाल करणे, भुकेल्यांना अन्न देणे अशी पुनीत कर्मे करू लागलो. सूर्य उपासनेत आता माझा जीव रमला होता. रोज पहाटे चुकूनही अर्घ्यदान चुकवत नसत. जसे नियमितपणे मी जल वाहू लागलो तसा माझ्या मनावरील पापांचा काळिमा नष्ट होऊ लागला. शरीर जरी आधीच्या जखमांनी अशक्त झाले असले तरी मन अधिकाधिक तेजस्वी आणि प्रसन्न बनत गेले. कुठलाही रोग वा भय मला आता जणू स्पर्श करत नव्हते. माझ्या अंतरात्म्यात सूर्यशक्ती चेकली होती. असे काही दिवस सुखात व शांतीत गेले. सूर्यदेवांची कृपा माझ्यावर सदैव असल्याचे मला जाणवले. परंतु जी पापे केली तिचे परिणाम काही भोगल्याशिवाय सुटत नाहीत. माझ्या भूतकाळातील काही पापांचे परिणाम अजून भोगायचे राहिले असावेत. एके दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे अर्घ्य देण्यासाठी नदीकाठी गेलो होतो. सुंदर स्वच्छ पहाट होती. सूर्य पुन्हा एकदा उगवत होता. मी तांब्याचा लोटा घेतला आणि सूर्याला अर्घ्य देऊ लागलो. तोच माझ्या पायाला काहीतरी थंड स्पर्श झाला. पाहतो तर काय, एक काळ्या रंगाचा विषारी नागाने माझ्या पायाला दंश केला होता. क्षणभर माझी तंद्री मोडली. आपल्या पायावर सर्पदंश झाल्याचे पाहून मी चमकलो. काही क्षणातच विष शरीरात पसरू लागल्याची जाणीव झाली. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. मी लोटा हातातून खाली ठेवला आणि जमिनीवर बसकण मारली. त्या सर्पाने अगदी अचानक दंश केला होता. कदाचित माझ्या पूर्वजन्मीच्या उरलेल्या पापांचेच फलित म्हणून सर्पदंशाने माझा शेवट जवळ आला होता. मी शेवटच्या क्षणी सूर्यदेवाला नमस्कार केला आणि जमिनीवर कोसळून पडलो. त्याच क्षणी माझे प्राण शरीरातून बाहेर पडले. मी शांतपणे शेवटचा श्वास सोडला. एक दीर्घ प्रकाशकण मला वेढून आकाशाकडे खेचू लागला. जणू माझ्या साधनेची परीक्षा पूर्ण झाली होती. पुढील दृश्य अविस्मरणीय होते. मी पाहिले की एक दिव्य विमान आकाशातून खाली उतरले आहे. त्या विमानातून प्रकाशमय सुंदर देवदूत उतरले. त्यांनी प्रेमाने माझ्या आत्म्याला त्या विमानात आसन दिले. माझे निर्जीव शरीर खाली पडलेले मी पाहू शकलो. ते काळवंडलेले होते, परंतु चेहऱ्यावर शांत समाधान दाटलेले होते. तो दिव्य विमान मला आकाशाच्या दिशेने घेऊ लागला. अवघ्या काही क्षणात आम्ही सूर्यलोकात प्रविष्ट झालो. जिकडे तिकडे केवळ प्रकाश, तेज आणि आनंद यांचे साम्राज्य होते. सूर्यदेवांच्या लोकातील सौंदर्य आणि शांती वर्णन करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. त्या दिव्य स्थानात मला अपार सुखाची प्राप्ती झाली. सूर्यदेवांच्या कृपेने मला एक अखंड कल्प म्हणजेच अतिप्रदीर्घ कालावधी सूर्यलोकात वास्तव्य करण्यास लाभला. इतकी महान मोक्षतुल्य स्थिती लाभेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.
कालांतराने जेव्हा त्या पुण्यफळांचा उपभोग संपला तेव्हा मला पृथ्वीतलावरील नवीन जन्मासाठी पाठवण्यात आले. सूर्यलोकातूनच पुढील जन्मासाठी सूर्यदेवांना वंदन करून मी निघालो. आणि बघा, या जन्मी मला एका ब्राह्मण कुळात मानव जन्म प्राप्त झाला. मी तुमचाच लहान भाऊ भद्र म्हणून या भूमीवर आलो. पूर्वजन्मी केलेल्या पवित्र सूर्योपासनेचेच फळ म्हणून या जन्मी मला विद्या, बुद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त झाले. सूर्यकृपेनेच मला पूर्वजन्माचे स्मरण आहे आणि त्यामुळेच मी सूर्योपासनेपासून दूर कधीच गेलो नाही. भद्रने आपले पूर्वजन्माचे कथन पूर्ण केले आणि तो गप्प झाला. सर्व भावंड तल्लीन होऊन ही अद्भुत सत्यकथा ऐकत होती. भद्रचा सूर आळवणीचा होता. ऐकणाऱ्यांच्या डोळ्यासमोर जणू दिव्य चित्र उलगडत गेले. भद्र बोलायचा थांबला तेव्हा काही काळ सर्वांनाच भान नव्हते. परिसरात संध्याकाळची सुरम्य शांतता पसरली होती. नील नभात तारे लुकलुकत होते. सगळ्यात मोठे बंधू अर्चन हळुवारपणे पुढे सरसावले. त्यांनी भद्रच्या डोक्यावर हात ठेवत प्रेमाने म्हटले, "किती अद्भुत कथा आहे रे भद्रा. खरंच सूर्यदेवतेची महिमा अपरंपार आहे. आम्ही अजाणतेपणी तुला कमी लेखले. त्याबद्दल क्षमा कर. आता समजले की तू इतर काही पूजा केली नसलीस तरी भगवान भास्कराची उपासना करून खरोखर सर्व काही प्राप्त केले आहेस." इतर भावांनीही अश्रुपूर्ण डोळ्यांनी भद्रला मिठी मारली. वसू म्हणाला, "भद्रा, तुझ्या अनुभवाने आमचे डोळे उघडले. आता आम्हीही उद्यापासून नित्य नियमाने सूर्याला अर्घ्य अर्पण करू." मित्रानेही मान डोलावली. होय, सूर्योपासना केल्यानेच जीवन खऱ्या अर्थाने उजळते हे पटले आहे. चौथा गौतम उत्साहाने म्हणाला, "सत्य आहे. सूर्यदेवांच्या उपासनेहून श्रेष्ठ काही नाही. आम्ही जे यज्ञ, हवन करतो तेवढेच किंबहुना त्याहून अधिक फलदायी ही सोपी क्रिया आहे." भद्रने आनंदाने सर्व भावंडांकडे पाहिले. तो म्हणाला, "बंधूंनो, सूर्यदेवतेची कृपा अमाप आहे. तुम्ही यज्ञ, हवन इत्यादी अवश्य करा. तेही उत्तम कर्म आहे. पण त्यासोबत दररोज प्रातःकाळी उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा. मग पहा, तुमचे जीवन तेजाने चमकून उठेल. सूर्यदेव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि आपली बुद्धी शुद्ध, शरीर आरोग्यवान राहील." त्या रात्री गुरुकुलात सर्व भावांनी मिळून भगवान सूर्याची आरती केली. नागशर्मा गुरुजींनाही या सर्व गोष्टीचे आश्चर्य वाटले, पण आपल्या धाकट्या पुत्राचा अभिमान वाटला. पुढील दिवसापासून भद्रसोबत इतर भावंडांनीही नियमित सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात केली. त्या कुटुंबावर सूर्यदेवांचा आशीर्वाद सतत राहिला आणि पुढे भद्र प्रसिद्ध सूर्यभक्त आणि वेदज्ञानी पंडित म्हणून ख्यातकीर्त झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. मित्रांनो, या कथेतून सूर्याला अर्घ्य देण्याच्या परंपरेचे किती लाभ आहेत हे आपल्या लक्षात आले. आता संक्षेपाने जाणून घेऊया की सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत काय आहे आणि त्यात कोणते नियम पाळावेत. सूर्याला अर्घ्य देण्याची विधी व नियम. अर्घ्य नेहमी सकाळी लवकर, सूर्य उगवल्याबरोबर किंवा उगवल्यानंतरच्या पहिल्या तासात द्यावा. त्यावेळचे सूर्यकिरण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. अर्घ्य अर्पण करण्यापूर्वी स्नान करून शरीर शुद्ध करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. मनही प्रसन्न व शांत ठेवावे. अर्घ्यासाठी तांब्याचे लोटे किंवा तांब्याचा कलश सर्वात उत्तम मानला जातो. त्यात स्वच्छ पाणी भरावे. पाणी नदीचे अथवा इतर स्रोतातील स्वच्छ असावे. पाण्यात काही थेंब दूध अथवा गंगाजल घालावे. 1-2 तुळशीची पाने टाकावीत. तसेच लाल फूल, उदा, जास्वंद, लाल चंदन किंवा कुंकूचे काही कण आणि थोडासा गूळही पाण्यात घालण्याची प्रथा आहे. या वस्तूंना शुभ मानले जाते आणि सूर्यदेवता लाल रंगप्रिय आहे. अर्घ्य देताना पूर्व दिशेकडे, जिथे सूर्य उगवतो त्या दिशेले तोंड करून उभे राहावे. शक्यतो नंगे पायी जमिनीवर उभे राहून अर्घ्य द्यावा. अंगावर चप्पल अथवा जोडे नसावेत.
तांब्याचे भांडे दोन्ही हातांनी धरावे. हाताच्या ओंजळीवरून पाणी हळूहळू सोडावे. सूर्यनारायणाला प्रणाम करून सावकाश पाणी वरून जमिनीवर ओतत जावे. पाणी ओतताना सूर्याकडे थेट न पाहता ओतत असलेल्या पाण्याच्या प्रवाहातून सूर्याचे दर्शन घ्यावे. पाण्याचा प्रवाह डोळ्यासमोर ठेवून त्यातून सूर्यकिरण येऊ द्यावेत. अर्घ्य अर्पण करताना सूर्यदेवतेचे नाव जपा. उदा ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः असा मंत्र म्हणावा. काही जण ओम घृणी सूर्याय नमः हा वैदिक मंत्र 7 किंवा 11 वेळा म्हणतात. आपण आपल्या श्रद्धेनुसार सूर्य गायत्री मंत्र किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे उच्चारणही करू शकता. सर्व पाणी अर्पण झाल्यावर दोन्ही हातांच्या बोटांनी थोडेसे पाणी कपाळाला लावा. सूर्यदेवाचे स्मरण करून नमस्कार घालावा. पूर्ण मनोभावे सूर्यनारायणाचे आभार मानावेत. अर्घ्य दिल्यानंतर जमिनीवर पडलेल्या पाण्यावर पाय ठेवू नका. शक्यतो असे ठिकाणी पाणी अर्पण करा जिथून नंतर कोणी चालणार नाही. धार्मिक मान्यतेनुसार अर्पण केलेल्या पाण्यावर पाय देणे टाळावे. सूर्याला अर्घ्य देताना मन निर्मळ आणि भक्तीने परिपूर्ण असावे. केवळ कर्मकांड म्हणून नव्हे तर श्रद्धेने हा नित्यविधी करावा. दररोज शक्यतो नियमितपणे हा विधी करा. रविवारी तसेच रथसप्तमीसारख्या सूर्यपर्वदिनी अर्घ्य देण्याचे खास महत्त्व आहे. वरील नियमांप्रमाणे प्रेम आणि भक्तिभावाने सूर्योपासना केल्यास आरोग्य, तेज, आत्मविश्वास आणि सकारात्मकता यांचा नक्की लाभ होईल. वैज्ञानिकदृष्ट्याही सकाळचा सूर्यप्रकाश आणि पाण्याचे तुषार शरीरावर पडणे आरोग्यास हितकारक आहे. त्यामुळे या पवित्र परंपरेचे पालन करून पहा. निश्चितच चांगला परिणाम जाणवेल. आशा आहे ही कथा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये जय सूर्यदेव नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.